कसं आहे? छान छान. अगं वाढीव म्हण वाढीव. यात कामात बिझी होतो ना, एडिटिंग चालू होतं आपलं. जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने व आपल्या मराठी भाषेत एडिटिंग, ते पण फ्रीमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप भारी झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण मी सांगितलेले स्टेप जर तुम्ही सांगितलेल्या स्टेप त्याप्रमाणे तुम्ही एडिटिंग केली तर ती पुढच्या व्यक्तीला व तुम्हालाही खूप आवडेल. आणि राहिला प्रश्न व्हिडिओमध्ये जे पण आपण ॲप यूज केले आहेत ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील. तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. बीटमार्क आणि शेकीपेक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मी तुम्हाला सर्व एडिटिंग डिटेलमध्ये सांगतो. आणि आलाइट मोशन जर कोणाला चालवायला येत नसेल तर मी त्यावरही व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. आणि एडिटिंगबद्दल काही अडचण येत असेल तर मला कमेंट करून किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा, मी नक्की रिप्लाय देईल. चला तर मग वेळ न घालवता चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला 2 ॲपची गरज लागणार आहे, ते म्हणजे पिक्सआर्ट आणि दुसरं म्हणजे आलाइट मोशन. तर तुम्हाला या दोन्हीचं प्रीमियम व्हर्जन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपेक प्रोजेक्ट या दोन्हीची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपेक प्रोजेक्ट तुम्हाला आलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे काही इंटरफेस दिसेल ओपन केल्यानंतर. तर तुम्हाला इथे गडबडून जायचं नाही. तर तुम्हाला सांगतो मी कसा व्हिडिओ बनवायचा आहे. तर त्यासाठी बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर पिक्सआर्ट हे ॲप ओपन करायचं आहे. हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे 3 नंबरचा ऑप्शन दिसेल, तर त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तर तुम्हाला फोटोमध्ये 8 फोटो सिलेक्ट करायचे आहेत. तर मी 8 फोटो सिलेक्ट करून घेतो. तर मित्रांनो, मी 8 फोटो सिलेक्ट करून घेतले आहेत. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 2 नंबरला रेशोचा हा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते स्टोरी हा एक ऑप्शन येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती टिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पुढे यायचं आहे. आल्यानंतर इथे ॲड फोटो यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे व्हाईट कलर आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ॲड वनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर याला तुम्हाला फुल स्क्रीन करून द्यायचं आहे. केल्यानंतर खाली तुम्हाला ते याची ऑपेसिटी आहे ती अशा प्रकारे मायनस करायची आहे. तर तुम्ही बघू शकता, मी जशा प्रकारे ऑपेसिटी मायनस करत आहे तशीच तुम्हाला अशा प्रकारे मायनस करून द्यायची आहे. तर मायनस केल्यानंतर तुम्हाला ते पुन्हा एक टिकचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे इमेज सेव्ह करायचं आहे. त्यासाठी ते सेव्हचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर सेव्ह टू JPG वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली सेव्हवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. तर तुम्हाला इथे एडिट अ फोटो यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. त्यानंतर इथे रिमूव्ह BG या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
तर तुम्हाला इथे खाली रिमूव्ह बीजी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इथे नेट ऑन करायचं आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला 7 फोटोंचं बॅकग्राऊंड कट करायचं आहे. तर अशाच प्रकारे सेम स्टेप तुम्ही अप्लाय करायची आहे आणि 7 इमेज तुम्हाला कटआउट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला एक इथे वरती ब्रशचा ऑप्शन दिसेल. तर त्या ब्रशच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर इथे त्याची हार्डनेस आहे ती 0% 1% ठेवायची आहे. तर ती 1%च राहत आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला इथे 5 शेवटपर्यंत हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर याची ऑपेसिटी पण साईज तुम्हाला याची 25 ठेवायची आहे. त्यानंतर मी अशा प्रकारे ब्रश करत आहे खाली. तशाच प्रकारे इथे खाली तुम्हाला अशा प्रकारे ब्रश करायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे फोटो सेव्ह करायचा आहे. तर अशाच प्रकारे सेम तुम्हाला इथे 7 इमेज अशा प्रकारे कटआउट करून घ्यायचे आहेत. तर मी पटकन ते 7 इमेज कटआउट करून घेतो. तर मित्रांनो, आपले फोटो कटआउट करून झालेले आहेत. तर बॅक यायचं आहे. आल्यानंतर आलाइट मोशन हे ॲप ओपन करायचं आहे. त्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बिट लिहायचं आहे. आल्यानंतर प्लेच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणताही एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर मी एक फोटो ॲड करून घेतो. त्यानंतर 3 डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि हा वाला इमेज तुम्हाला 4.29 सेकंदपर्यंत ठेवायचा आहे. ठेवल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फोटो खाली ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे. आल्यानंतर पुन्हा प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे एक फोटो ॲड करायचा आहे. 3 डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर अशाच प्रकारे हा वाला फोटो पण तुम्हाला खाली ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर 7.9च्या बिटला आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तर तुम्हाला 7.9च्या बिटला आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आपण जी मगाशी PNG बनवली होती ती ॲड करायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला हा वाला फोटो शेवटपर्यंत ठेवायचा आहे. ठेवल्यानंतर तुम्हाला इथे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि हा वाला फोटो पण अशा प्रकारे खाली ॲड करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता की लिरिक्सवरती येऊन जातील. तर तुम्हाला इथे पुन्हा 7.9च्या बिटला यायचं आहे. आल्यानंतर प्लेच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर आपण जे कट केले होते फोटो ते ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफरचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 3 नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे फोटोला बारीक करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे फोटो तुम्हाला इथे मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत फोटो. तर अशाच प्रकारे तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने सगळे फोटो
ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत. तर मी अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतले आहेत. तुम्ही पण अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. सिक्रेट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर सिक्रेट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 1 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन कॉप इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमॅप प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे 4.31च्या नंतरचा जो एक फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला सिक्रेट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर सिक्रेट ओपन केल्यानंतर तुम्हाला अजून एक इफेक्ट दिलेला आहे तो तुम्हाला अप्लाय करायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जायचं आहे. कॉप इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता जेवढे पण तुम्ही इथे आपण कट केलेले फोटो जेवढे पण तुम्ही लावले होते त्यांना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी ते फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला या 3 फोटोंना पण हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बीटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक व्हिडिओचा ओव्हरले एक व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला ते साऊंडचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि साऊंड तुम्हाला 0 करून द्यायचं आहे. तर 0 ठेवल्यानंतर तुम्हाला इथे यावाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर यावाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला इथे खाली यायचं आहे. आल्यानंतर फोटो हा पहिलावाला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जायचं आहे आणि ह्या फोटोची ऑपेसिटी तुम्हाला 20पर्यंत ठेवायचं आहे. 20 किंवा तुम्ही 22 तुमच्या फोटोनुसार तुम्ही ठेवू शकता. तर त्यानंतर तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जायचं आहे. लाईटनमध्ये जायचं आहे आणि स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या पलीकडे ॲरोचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए।